वर्धा हिंगणघाट येथे आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते तब्बल 17 कोटी रुपयांच्या सांस्कृतिक सभागृहाचे आणि 5 कोटी रुपयांच्या बसस्थानक पुनर्बांधणी कामाचे भूमिपूजन करण्यात आले। आमदार कुणावार यांच्या विशेष प्रयत्नामुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे प्रकल्प साकार होत असून यावेळी नवीन बसचे लोकार्पणही त्यांच्या हस्ते पार पडले। या कार्यक्रमाला माजी खासदार रामदास तडस, बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी, माजी नगराध्यक्ष प्रेम बसंताणे, नगरपालिका आणि परिवहन मंडळाचे अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते। या प्रकल्पामुळे हिंगणघाट शहराच्या विकासाला नवी गती मिळणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले। आज हिंगणघाटसाठी ऐतिहासिक दिवस आजचा आहे असं म्हणावं लागेल, कारण की दोन मोठ्या कामाचे भूमिपूजन आज झालेले आहे। एक हिंगणघाट नगरपालिका क्षेत्रामध्ये सांस्कृतिक सभागृह 17 कोटी रुपयाचं सांस्कृतिक सभागृह 1000 आसन क्षमतेचं, जे वर्धेमध्ये सुद्धा नाही आहे। जिल्ह्यामध्ये वर्गमध्ये आम्ही पहिला नंबर आमचा लागला आहे। त्याचं उद्घाटन आज केलं, निधी आला, आज त्याचा शुभारंभ झाला आणि गेल्या अनेक वर्षापासून हिंगणघाट बसस्थानकाला निधी मिळावा आणि आमच्याकडे फक्त 5च प्लॅटफॉर्म आहे, त्याचे 10 व्हावे 15 व्हावे प्लॅटफॉर्म व्हावे असा माझा प्रयत्न होता। त्यासाठी सुद्धा 5 कोटी रुपयाचा निधी मिळालेला आहे। त्याचे भूमिपूजन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। आज आपलं बस स्टँड हे दुप्पट मोठं होणार आहे आणि या ठिकाणी प्रवाशांना ज्या सुविधा पाहिजे, महिलांना ज्या सुविधा पाहिजे, दिव्यांगांना ज्या सुविधा पाहिजे, त्या सर्व आता या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। आणि हिंगणघाटच्या महाराजांच्या याच्यामध्ये अजून एक मोठा तुरा या माध्यमातून रोवला गेला आहे असं मला वाटतं। मागे पहिले 10 मिळाल्या, नंतर पुन्हा 5 मिळाल्या, आता आज 1 मिळाली आणि पुन्हा 10 बसेस नवीन मागितलेल्या आहे। त्याचाही पाठपुरावा माझा सुरू आहे आणि आता 10 प्लॅटफॉर्म आम्हाला मिळालेला आहे। मी पुन्हा 5 प्लॅटफॉर्मसाठी प्रयत्न करतोय, 10 बसेसचा पुन्हा प्रयत्न करतोय, जेणेकरून सर्व सोयी सुविधा ग्रामस्थ लोकांना मिळाल्या पाहिजे। कारण की ग्रामीण भागामध्ये ज्या फेऱ्या असेल, जे प्रवासी असतात, त्यांना सर्व सुविधा मिळाल्या पाहिजे, हा आमचा त्यामागचा उद्देश आहे। लोकवाहिनी न्यूज करिता ब्युरो रिपोर्ट, वर्धा।